खराच्या कथित सीडीआर वरून अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधलेला होता। दरम्यान यानंतर आता शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी अंजली दमानिया यांची अटकेची थेट मागणी केलेली आहे। संजय राऊतांनीही काही सवाल उपस्थित करत सीडीआर वरून दमानिया यांना टोला लगावलाय। बघूयात या संदर्भातला एक आपण बघतोय की या सगळ्यामध्ये अंजली दमानिया यांना ताब्यात घेण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। अंजली दमानिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सीडीआर आला कसा असा सवाल सुषमा अंधारे यांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे। त्यासोबतच अंजली दमानिया यांना मिळालेल्या सीडीआर वरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही काही सवाल उपस्थित केले। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे पात्र कोणी दिले। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे ही माहिती मी आधी डीजी ऑफिस सीएम ऑफिस त्यांच्याकडे पाठवली होती। इथं म्हणजे सुरक्षित खूप राहतात। प्रत्येक नंबर व्हेरीफाय करून अख्खी लिस्ट मला त्या AI थ्रू मिळाली। त्या रॉच्या प्रमुख नाही, इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, पोलीस खात्यात आहे, त्याच्या प्रमुख आहेत का? मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? खराच्या कथित सीडीआरवरून अंजली दमानिया अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। अंजली दमानियांकडे सीडीआर आला कसा असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या सीडीआर नंतर अंजली दमानियांनी गंभीर आरोप केले होते। तसंच अशोक खरातनं कोणाशी किती वेळा संभाषण केलंय, अशोक खरातला कोणत्या राजकीय नेत्यानं किती वेळा कॉल केलाय, या सर्व डिटेल्स दमानियांनी समोर आणल्या होत्या। मात्र या प्रकरणात दमानियांच्या अटकेची मागणी शिवसेनेचे नेते प्रकाश महाजनांनी केली आहे, तर दमानियांनी देखील त्यावर प्रत्युत्तर दिलंय। अंजली दमानियालाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले। एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचा शोध घेतला पाहिजे। उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल। म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते, हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती, हे देखील मी ऑडिओ क्लिपमध्ये बोलले। त्यानंतर 2 दिवसांनंतर त्याची मी AI द्वारे पूर्ण इन्व्हेस्टिगेट केलं की ही जेन्युइन आहे की नाही। तर त्याच्यात जेव्हा कळलं की ही सीडीआर जेन्युइन आहे, त्यानंतर मी ही सगळी माहिती मला वाटलं जनतेपुढे आणणं गरजेचं आहे। मंत्र्यांचे कॉल डिटेल्स दमानियांकडे कसे येतात असा सवाल देखील प्रकाश महाजन यांनी केलाय। दमानियांकडे सहज माहिती उपलब्ध होत असेल तर यामुळे सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो असा दावा यावेळी प्रकाश महाजन यांनी केला। तर नंबरची पडताळणी करून AI थ्रू लिस्ट मिळवल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। त्यांनी शिंदे साहेबांवर जे आरोप केलेले आहेत ते 17 का 18 कॉल शिंदे साहेबांचे आणि अशोक खरातचे झाले, त्याच्यापैकी 10 इन्कमिंग आहेत आणि 7 आउट गोईंग आहेत। म्हणजे 7 शिंदे साहेबांनी केले, 10 अशोक खरातनं केले असा अर्थ। आणि ते लँडलाईन वरचे फोन, मला हे कळत नाही की टेलिफोन खातं एखाद्या मंत्र्याचे आउटगोईंग आणि इन्कमिंग कॉलचे रेकॉर्ड देतं कसं तिसऱ्या माणसाला। तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं खूप घातक आहे। उद्या शिंदे साहेब कुठे बाहेर चालले असले कार्यक्रमाला, अशी माहिती बाहेर गेली तर उद्या त्यांना धोका सुद्धा होऊ। प्रत्येक नंबर व्हेरीफाय करून अख्खी लिस्ट मला त्या AI थ्रू मिळाली, ते सुद्धा मी अख्खं माझ्या फाइंडिंग सकट सगळ्या मीडिया चॅनल्सना पाठवलेलं आहे। हे त्यांनी आधी जाणून घ्यावं आणि मग काय ते बोलावं। पण मला गंमत अशी वाटते की प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादूटोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात। असो, मला काही फरक पडत नाही। दमानियांना सीडीआर प्राप्त झाल्यानंतर संजय राऊतांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत। दमानियांना सीडीआरची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाली आहे का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला। तसंच दमानिया रॉच्या एजंट नाहीत, त्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याचाही टोला राऊतांनी लगावलाय। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाही,
त्या रॉचे प्रमुख आहेत का? किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? नाही. म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. बरोबर आहे. आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच. दमानियांनी सीडीआर समोर आणला याचं सुषमा अंधारेंनी स्वागत केलं. मात्र दुसरीकडे त्यांच्याकडे सीडीआर आला कसा हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय. म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली, पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले? खरातच्या फोनच्या कथित सीडीआरमध्ये 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या 350 दिवसांचा फोन कॉलचा रेकॉर्ड आहे. यात फक्त नॉर्मल कॉलचा उल्लेख असल्याचं दमानियांनी म्हटलं होतं. रुपाली चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 177 वेळा कॉल झाल्याचा दावा दमानियांनी केलाय. 33,727 सेकंदांचं संभाषण त्यांच्यामध्ये झालंय. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 236 वेळा कॉल झाला आहे. दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढेचा 190 वेळा खरातशी संवाद झाला आहे. 30,529 सेकंद दोघांमध्ये संभाषण झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 वेळा कॉल झाला आहे. 10 वेळा शिंदेंनी खरातला कॉल केला आहे तर 7 वेळा खरातनं शिंदेंना कॉल केला आहे. दोघांमध्ये एका कॉलमध्ये 21 मिनिटं संभाषण झालंय. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा देखील खरातसोबत संवाद झाला. दोघांमध्ये 8 वेळा कॉल झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खरातमध्येही संवाद झाला आणि 8 वेळा या दोघांमध्ये संभाषण झालं. अशोक खरात आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यामध्ये देखील संवाद झाला. शेलारांनी खरातला कॉल केल्याचं सीडीआरमधून समोर आलं. अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या सीडीआरच्या चौकशीची मागणी अनेकांनी केली होती. मात्र शुक्रवारी दमानियांनी समोर आणलेल्या कथित सीडीआर नंतर एकच खळबळ उडाली. या सीडीआरमुळे आता दमानिया अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.